कंपनी बंद करणार आज. तुम्हाला काय करायचं ते करा, कळलं का? आणि गणेश भोकरे कोण आहे माहिती घ्या. मला ऐका ना, तुम्ही त्यांच्या बाजूने बोलताय का? तुम्ही कोणाच्या बाजूने बोलताय? तुम्ही त्यांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करता असं मला जाणवलं. त्यांना सांगा की बाबा त्याच्या नका नादी लागू. तो माझा गरीब महाराष्ट्र सैनिक आहे, तो भवानी पेठेतला माझ्या मतदारसंघातला आहे. आणि त्याच्या अडचणीला जर ती कंपनी उभी राहत नाही, तो त्याच्याच हक्काचे पैसे मागतोय. तो काय कंपनीचे पैसे मागत नाही. त्याच्या हक्काचे जे पैसे आहेत ते त्याला आजच्या आज मिळावे ही माझी नम्र विनंती. आता तुम्ही कशा पद्धतीने तुमचं तिथं नेटवर्किंग आहे कंपनी, तुम्ही काय पोचवायचं ते तुम्ही पोचवायचं साहेब. आत्ता तरी माझ्याकडे तेवढा एक माझा कसब्यातला माणूस आहे, त्याचे पैसे द्यावे एवढंच मी ह्याच्यामध्ये शब्द माझे खर्च शकतो. ह्यापेक्षा जास्ती मग मी ऍक्शन मोडवाला आहे. तुम्ही कुणाला मनसेच्या पुण्यातल्या कुणाला विचारा. वडिलांचा अर्जन्सी मधला इश्यू आहे, जो विषय क्लिअर व्हावा ही माझी एक. बघा, राज ठाकरेंनी साहेबांनी मला कसबा मतदारसंघाचा अध्यक्ष केलाय, तर माझ्या कसब्यातल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला ज्या अडचणी येणार त्याच्यासाठी साहेबांनी माझी नेमणूक केली. आणि मी तिथं कमव पडत असेल मी बंद करतो सर. ही माझी स्टाईल आहे, काही ठिकाणी काम प्रेमाने होत. तुम्ही सर मध्यस्थाची भूमिका करताय, तर माझी एक प्रामाणिकपणे हंबल रिक्वेस्ट आहे की माझ्या त्या महाराष्ट्र सैनिकाचं जे PF आहे ऐका ना. तुम्ही तर ऐकतच नाही. तुम्ही तुमचं बोलायचं असेल तर मग मी नाही बोलू शकत तुमच्यासोबत. माझी एक हंबल रिक्वेस्ट काय, त्या माझ्या महाराष्ट्र सैनिकाचे जे तुम्ही पगारामधनं पैसे कापले PFचे ते पैसे मागतोय मी. मला तुमचा रुपया नको, मला तुमचा रुपयाला चहा नको. माझ्या माणसाचे जे पैसे कापले, जे अनेक महिने अडकले, तेच पैसे मी मागतोय. ते बी मी हंबल रिक्वेस्ट करतोय. माझी काम करण्याची पद्धत ही नाही. भवानी पेठेत मला इथून 3 चौक सोडले की भवानी पेठेत मी 0 मिनिटात त्या कंपनीत त्या ऑफिसमध्ये जाऊ शकतो. मला प्रेमात करायचंय म्हणून मी आमच्या आकाशला म्हटलं की तू फोन कर. तर त्या माणसाला फोन केल्यानंतर ना तुम्ही त्याच्यामध्ये मध्यस्थी करून फोन करताय मला. तर माझी तुम्हाला पण एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या गरीब माणसाचं बघितलं पाहिजे. कंपनी मोठी, कंपनी हजारो लोकांना पोचती, पण तो गरीब ज्याचा जीव त्या एवढ्याशा पैशात अडकलाय त्याची आपण काळजी पहिली केली पाहिजे. ठीक आहे? हो बोला. मी तुमची उद्या 1:30 वाजेपर्यंत वाट बघतो. ओके? बोला, आपल्याला संबंध वाढवायचे. उद्या गणेश भोकरेसाठी काय काम असेल तुमच्या कंपनीचं सांगा. हा गणेश भोकरे तुमच्या एका आवाजाला येईल. पण माझ्याकडे जो गरीब माझ्या दारात येतो 4 वेळा त्याचं काम करणंच मला पडायला लागतं.